वसईमध्ये मुसळधार पावसाचा फटका आता जनजीवनासह व्यापाऱ्यांनाही बसलाय। शहरातल्या अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। साचलेल्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांसह ग्राहकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी दुकानदारांकडून पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू असून पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। गेल्या 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस या वसई विरारमध्ये पडत आहे, त्यामुळे आपण बघू शकतो जो स्टेशनला जाणारा मुख्य रस्ता आहे तो संपूर्णपणे पाण्याखाली गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला या स्टेशनला लगत असलेली सर्व दुकानं देखील पाण्याखाली गेलेली पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी माझ्यासमोर एक कपड्यांचं दुकान आहे, ते देखील पाण्याखाली गेले। तर दुसऱ्या ठिकाणी अनेक खायचे दुकानं असतील, तर मोबाईलची दुकानं असतील, अशी विविध दुकानं सगळी पाण्याखाली गेली आहेत। त्या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी शिरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। 3 दिवसापासून पाऊस पडतोय। 4 दिवस झाले, 4 दिवस पूर्ण एवढा पाणी बघा ना, खूप त्रास होता लोकांना। खूप लोकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं, पाणी गेला, सगळं नुकसान झालेलं आहे, खूप नुकसान झालंय अजिबात। पण आता काय काय त्रास होतोय इकडे नागरिकांना? बघा ना, लेडीज आहेत, जेंट्स आहेत, सगळ्याला त्रास झाले, गाड्या बंद पडलेल्या आहे खूप। इकडे नागरिकांच्या घरी पाणी शिरतंय, तर दुसरीकडे दुकानांमध्ये पाणी शिरतंय। यामुळे अनेक जे माल आहे त्या सर्व दुकानांमधल्या मालांचं देखील नुकसान होताना पाहायला मिळतंय। त्यामुळे मुसळधार पाऊसची सुरुवात सध्या या वसई विरार या परिसरामध्ये झाली आहे, त्यामुळे कुठेतरी नागरिकांना त्रास होताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन प्रशांत मानेसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.